याला मारून टाकेन, त्याला फोडून टाकेन, याचं असं करीन, त्याचं तसं करीन. मारामारीपासून शिवीगाळ, त्यातच वैयक्तिक गोष्टी उकरून काढणं, फोटो व्हिडिओ व्हायरल करणं, धमक्या देणं. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर असाच घसरलेला आहे. पक्षांमध्ये फूट पडली आणि सगळे एकमेकांवर चिखलफेक करू लागले, जो आजही सुरूच आहे. हो, पूर्वीही होता, पण राजकीय नेते एकमेकांचा तितकाच आदर सुद्धा करायचे. आज तो आदर महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झालाय. ज्या महाराष्ट्राला समृद्ध राजकीय वारसा लाभलाय, तिथे पातळी ओलांडून एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू झाली. आपण जे कृत्य केलं त्याबद्दल साधी दिलगिरी सुद्धा कोणी व्यक्त करत नाही, माफी तर दूरच राहिली. पण 60च्या दशकात एक अशी गोष्ट घडली होती जी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती सुंदर होती हे दाखवून देते. ती गोष्ट आहे आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांची. 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. असंख्य मराठ्यांच्या परिश्रमानंतर आणि शेकडोंच्या बलिदानानंतर महाराष्ट्र मराठी माणसाला मिळाला. यानंतर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली. चव्हाण त्यावेळी केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या राजकारणातील बडे नेते. ते आपल्याकडे एक म्हण आहे ना, महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला. ही यशवंतरावांसाठीच म्हटली जाते. आता मुख्यमंत्री झाले, त्यामुळे काहींकडून कौतुक होणार आणि काहींकडून टीका होणारच. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे आचार्य अत्रे यांच्या टीकेचे धनी ठरले. पण टीका करताना त्यांची पातळी भयंकर घसरली. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, लेखक, पत्रकार, जबरदस्त वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लीडर. पण महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने टीका केली. आचार्य अत्रेंनी निपुत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा या मथळ्याखाली मोठा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात यशवंतराव चव्हाण यांच्यावर अत्रेंनी खालच्या भाषेत टीका केली होती. सर्वात वाईट तर यशवंतरावांना निपुत्रिक म्हणणं, कुणालाही राग यावा अशीच ही टीका होती. या अग्रलेखाने सगळीकडे खळबळ माजली. जेव्हा यशवंतरावांनी हा अग्रलेख वाचला तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटलं. पण यशवंतरावांनी अत्रेंना राजकीय भाषेत थेट उत्तर देणं टाळलं. यावेळी अत्रेंचाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी आचार्य अत्रे यांना फोन केला होता. त्यावेळी यशवंतरावांनी त्यांना खरी काय ती सगळी हकीकत सांगितली. ते म्हणाले, अत्रे साहेब, तुम्ही मला निपुत्रिक म्हणालात, पण मी निपुत्रिक नाही. खरं तर 18 वर्षांपूर्वी चले जाव आंदोलनात मी जेव्हा सक्रिय होतो तेव्हा मला पकडण्यासाठी पोलीस माझ्या घरी आले होते. घरी कसले आले? धाडस टाकली म्हणा ना. त्यावेळी माझी पत्नी वेणू ही घरीच होती आणि महत्वाचं म्हणजे गरोदर होती. आता मी पोलिसांच्या हाती लागलो नाही म्हणून त्यांनी माझा राग माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला. त्यांनी वेणूच्या पोटावर काठीने मारलं. या संपूर्ण झटापटीत तिचा गर्भ पडला. तिच्या गर्भाशयाला खूप दुखापत झाली. जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की भविष्यात तुम्हाला मूल होण्यात अडचण येऊ शकते आणि हेच कारण आहे आजही मला मूल नाही. विशेष म्हणजे हे सगळं सांगताना यशवंतराव ना अत्रेंवर रागावले ना कोणतीही त्यांनी टीका केली. हे सगळं ऐकताच अत्रे पार हेलावून गेले. त्यांचं डोकं सुन्न झालं. त्यांना आपली चूक कळली. खूप वाईट वाटलं आणि त्यांनी निर्णय घेतला की आता थेट जाऊन यशवंतराव आणि वेणुताई यांची भेट घ्यायची. अत्रे यशवंतरावांच्या घरी गेले. भाऊक होऊन अत्रेंनी यशवंतराव आणि वेणुताई यांची माफी मागितली आणि झालेल्या प्रकाराबद्दल पश्चाताप व्यक्त केला. याच वेळी वेणुताई अत्रेंना म्हणाल्या, काही का असेना, भाऊ त्या निमित्ताने घरी तरी आला. हे ऐकताच अत्रे यांना रडूच कोसळलं. यशवंतराव आणि वेणुताईंनी अत्रेंना हसत मुखाने माफ केले. हा होता आमचा सुसंस्कृत महाराष्ट्र. विचार करा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही यशवंतराव आणि अत्रे हे विरोधकच होते. यशवंतराव चव्हाण हे पंतप्रधान नेहरूंच्या बाजूने होते तर अत्रे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या मुख्य नेत्यांपैकी एक. असं असतानाही दोघांनी आपला भावनिक ऋणानुबंध ढळू दिला नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे उदाहरण घ्या ना. दोघेही राजकीय विरोधक, विचारसरणी वेगळी, एकमेकांवर प्रचंड टीका, पण तरीही अनेकदा ते स्टेज शेअर करायचे, घरच्या संबंधांसारखे वागायचे. बाळासाहेब गेले तेव्हा त्यांचे मित्र शरद पवार अंत्यविधीलाही उपस्थित होते. याला म्हणतात एकमेकांचा आदर ठेवणं, जो आजच्या राडा घालणाऱ्या राजकारणांमध्ये बिलकुलच दिसत नाही. त्यामुळे हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, हा आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र आहे, हा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे आणि हा शरद पवारांचा महाराष्ट्र आहे. याची जाणीव आजच्या राजकीय नेत्यांमध्ये यावी, इतकंच. आचार्य अत्रे आणि यशवंतरावांचा हा किस्सा तुम्हाला माहित होता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.